नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरती 2024-25ची इथं तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली. मित्रांनो, कॅटेगरीनुसार तुमची इथं कट ऑफ लागलेली. मित्रांनो, आरक्षणानुसार तुमची इथं कट ऑफ लावण्यात आलेली. मित्रांनो, मुलांचं किती मार्कावर सिलेक्शन झाले, मित्रांनो महिलांचं किती मार्कावर सिलेक्शन झालेले, कास्टनुसार किती मार्कावर सिलेक्शन झाले मित्रांनो. आणि मित्रांनो, एकूण इथं 150 जागा रिक्त होत्या. 150 जागेवर इथं पोलीस भरती झाली होती. मित्रांनो, किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यात आलेले, किती विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टमध्ये मित्रांनो. आणि तुम्हाला कास्टनुसार मी कट ऑफ सांगणार आहे मित्रांनो. तुम्हाला निवड यादी पण दाखवणार आहे, प्रत्यक्ष यादी पण दाखवणार आहे. आणि जर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई भरतीला फॉर्म भरला होता आणि तुम्ही अंतिम निकालाचा इथं वाट बघत असाल मित्रांनो, तो अंतिम निकाल इथं जाहीर झालेले आहे. तुमची निवड यादी इथं जाहीर झालेली, तुमची इथं वेटिंग लिस्ट इथं जाहीर झालेली आहे आणि तुमचा कट ऑफ पण मित्रांनो इथं जाहीर झालेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही पण इथं अंतिम निकालचा वेट करत असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला पूर्ण मी माहिती देणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा आता हे परिपत्र आहे मित्रांनो आणि ही लिस्ट तुम्हाला ही PDF तुम्हाला कुठं मिळेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चला मित्रांनो आपण बघा आता सर्वात पहिले तुम्हाला मी कट ऑफ सांगून देतो एक बार. कट ऑफ आणि तुम्हाला सोबतच इथं निवड यादी पण दाखवणार आहे मित्रांनो. आता बघा ही ओपन कॅटेगरीची आहे. बघा ओपन कॅटेगरीमध्ये बघा टोटल इथं जागा जर आपण बघितल्या मित्रांनो तर 29 जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या. बघा ओपन कॅटेगरीच्या 29 जागा होत्या. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो सर्वात पहिले बघा पोलीस पाल्याचं जे कट ऑफ मित्रांनो ओपन कॅटेगरीचं ते लागलेलं 81 मार्कावर. होमगार्डचं लागले मित्रांनो 122 मार्कावर इथं ओपन कॅटेगरीचा कट ऑफ लागण्यात आलेले. एक सर्व्हिसमॅन ओपन कॅटेगरीचं कट ऑफ लागले 123 मार्कावर मित्रांनो. आणि ओपन कॅटेगरीमध्ये भूकंपग्रस्ताचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते लागले 129 मार्कावर. आणि ओपन कॅटेगरीमध्ये महिलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागले 132 मार्कावर. आणि ओपन कॅटेगरीमध्ये खेळाडूचं कट ऑफ लागले 134 मार्कावर. आणि ओपन कॅटेगरीमध्ये महिला म्हणतो ओपन कॅटेगरीमध्ये पुरुषांचं जे कट ऑफ मित्रांनो पुरुषांचं कट ऑफ इथं लागलेले 135 मार्कावर मित्रांनो. अशा प्रकारे हे ओपन कॅटेगरीचं जे कट ऑफ मित्रांनो ते होतं मित्रांनो. आणि ही तुमची इथं निवड यादीची लिस्ट दिलेली आहे. ज्याच्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली तर सर्व विद्यार्थ्यांचं इथं नाव, त्यांचं इथं डेट ऑफ बर्थ, त्यांची कास्ट आणि ते कोणत्या रिझर्वेशनमध्ये होते मित्रांनो ते सर्व त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेलं आहे मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, नंतर अनुसूचित जाती बघा म्हणजे SC कॅटेगरी. SC कॅटेगरीच्या 13 जागा होत्या मित्रांनो टोटल. त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ लागले 97 मार्कावर, प्रकल्पग्रस्त 103 मार्कावर, खेळाडूचं 110 मार्कावर मित्रांनो, एक सर्व्हिसमॅन 111 मार्कावर. आणि महिलांचा SC कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ लागले 112 मार्कावर. आणि SC कॅटेगरीचं होमगार्डचा कट ऑफ लागले 117 मार्कावर. आणि SC कॅटेगरीमध्ये मुलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागलेलं 124 मार्कावर. अशा प्रकारे इथं निवड यादी दिलेली आहे. बघा निवड यादी दिलेली आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे आणि ज्याच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले ते सर्वांचं इथं नाव दिलेलं आहे मित्रांनो. नंतर बघा नंतर पुढे बघा मित्रांनो, नंतर बघा अनुसूचित जमाती. आणि अनुसूचित जमाती म्हणजे मित्रांनो ST कॅटेगरी. बघा आता ST कॅटेगरीचं बघू शकता तुम्ही. ST कॅटेगरीचं मित्रांनो इथं मुलांचं जे कट ऑफ आहे बघा ST कॅटेगरीच्या होमगार्डचं मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 107 मार्कावर होमगार्डचं. आणि ST कॅटेगरीमध्ये खेळाडूचं कट ऑफ लागले 110 मार्कावर. ST कॅटेगरीमध्ये महिलांचं कट ऑफ लागलेले 119 मार्कावर. आणि ST कॅटेगरीमध्येच मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 120 मार्कावर. आणि ST कॅटेगरीमध्ये इथं प्रकल्पग्रस्त जे कट ऑफ मित्रांनो ते लागलेले 121 मार्कावर. अशा प्रकारे बघा ST कॅटेगरीमध्ये ज्याच्या विद्यार्थ्यांची निवड झालेली त्या सर्वांची इथं लिस्ट दिलेली आहे आणि त्यांची इथं नाव दिलेले आहे. आणि कॅटेगरीमध्ये त्यांचं इथं कोणत्या आरक्षणानुसार त्यांचं इथं सिलेक्शन झाले ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो. नंतर बघा पुढची जर कॅटेगरी बघितली मित्रांनो तर बघा भटक्या जमाती ब. बघा भटक्या जमाती बचं मित्रांनो बघा म्हणजे NTB कॅटेगरीचं बघा मित्रांनो टोटल इथं 10 जागा होत्या NTB कॅटेगरीच्या. त्याच्यामध्ये बघा एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागले 78 मार्कावर. आणि नंतर बघा महिलांचं कट ऑफ लागले 114 मार्कावर, होमगार्डचं लागले 115 मार्कावर, प्रकल्पग्रस्त 122 मार्कावर. आणि मुलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागलेले 123 मार्कावर इथं NTB कॅटेगरीचं. आणि NTB कॅटेगरीमध्येच मित्रांनो खेळाडूचं पण कट ऑफ लागलेलं आहे 125 मार्कावर. आणि महिलांचं मी तुम्हाला तसं सांगितलंच मित्रांनो. नंतर बघा इथं लिस्ट दिलेली आहे ज्याच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकतात. नंतर बघा मित्रांनो पुढची जी कॅटेगरी आहे मित्रांनो ती बघा ती भटक्या जमाती क म्हणजेच NTC. बघा NTC कॅटेगरीमध्ये 3 जागा होत्या मित्रांनो आणि 3 जागा भरण्यात आलेल्या आहे. महिलांची कट ऑफ गेलेली 129 मार्कावर आणि मुलांची गेलेली 132 मार्कावर. पुढे बघा भटक्या जमाती ड म्हणजेच NTD. बघा NTD कॅटेगरीमध्ये 5 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 119 मार्कावर, महिलांचं गेलेले 120 मार्कावर आणि पुरुषांचं गेले 131 मार्कावर. पुढे बघा मित्रांनो पुढे बघा विशेष मागास प्रवर्ग. बघा अशा प्रकारे म्हणजेच SBC कॅटेगरीच्या इथं 8 जागा होत्या. त्याच्यामध्ये बघा 113 मार्कावर गेले महिलांचं कट ऑफ आणि पुरुषांचं कट ऑफ गेले 129 मार्कावर. नंतर बघा पुढं बघू शकता तुम्ही इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीच्या टोटल जागा मित्रांनो बघितल्या आपण तर OBC
कॅटेगरीच्या टोटल इथं 41 जागा होत्या. त्याच्यामध्ये बघा भूकंपग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 98 मार्गावर, होमगार्डचं गेलेले 98 मार्गावर, अनाथाचं गेलेले मित्रांनो 100 मार्गावर, एक्स सर्व्हिसमॅनचं गेलेले 104 मार्गावर, प्रकल्पग्रस्ताचं गेलेले मित्रांनो इथं 116 मार्गावर आणि महिलांचं जे कट ऑफ आहे मित्रांनो ते गेलेले 125 मार्गावर इथं ओबीसी कॅटेगरीचं. आता तुम्हाला डायरेक्ट पुरुषाचं दाखवतो. पुरुषाचं कट ऑफ गेले मित्रांनो ओबीसी कॅटेगरीचं 128 मार्गावर. अशा प्रकारे हे ओबीसी कॅटेगरीचं इथं कट ऑफ होता मित्रांनो. नंतर बघा इथं लिस्ट पण दिलेली ओबीसी कॅटेगरीची कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं इथं निवड झाली ती पूर्ण इथं लिस्ट दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो नंतर आपण बघितलं मित्रांनो नंतर एससीबीसी बघा, एससीबीसी कॅटेगरीचं बघा. तर एससीबीसी कॅटेगरीच्या टोटल 15 जागा होत्या. त्याच्यामध्ये बघा एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेले 112 मार्गावर, होमगार्ड 120 मार्गावर, महिला 128 मार्गावर कट ऑफ गेलेले, प्रकल्पग्रस्त 132 मार्गावर आणि मुलांचं कट ऑफ गेले मित्रांनो इथं 130 मार्गावर इथं मुलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो एससीबीसी कॅटेगरीचं. नंतर पुढे बघा मित्रांनो पुढे ईडब्ल्यूएस कॅटेगरी बघा. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या टोटल इथं 15 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेले 83 मार्गावर, प्रकल्पग्रस्त 115 मार्गावर, महिलांचं कट ऑफ गेलेले 108 मार्गावर, खेळाडूचं कट ऑफ गेलेले 109 मार्गावर, होमगार्डचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 121 मार्गावर आणि इथं पुरुषांचं कट ऑफ गेलेले 124 मार्गावर इथं मित्रांनो आपल्या ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं. नंतर बघा इथं निवड दिलेली ईडब्ल्यूएस कॅटेगरीची पूर्ण निवड यादी दिलेली, कोणकोणत्या विद्यार्थ्यांची निवड झालेली ते पण दिलेले. नंतर बघा मित्रांनो आता इथं तात्पुरती प्रतीक्षा यादी. आता इथून मित्रांनो वेटिंग लिस्ट सुरू होतात. बघा सर्वात पहिले ओपन कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये नाव दिलेले कोणकोणते विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे बघा. अशा प्रकारे इथं वेटिंग लिस्टचं इथं पूर्ण नाव दिलेलं मित्रांनो, कोण विद्यार्थी इथं वेटिंग लिस्टवर आहे. अशा प्रकारे इथं एससी कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिलेली आहे, एसटी कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिलेली आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण बघा निवड यादी पण तुम्हाला दाखवली, वेटिंग लिस्ट पण तुम्हाला दाखवली आणि तुम्हाला कट ऑफ पण सांगितलंय की कोणत्या कॅटेगरीचं आरक्षणानुसार किती कट ऑफवर इथं फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो. जर तुमचं पण इथं छत्रपती संभाजीनगर पोलीसला इथं तुमची निवड झालेली मित्रांनो तर तुमचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ चेक करायची असेल, तुमचा कट ऑफ तुम्हाला चेक करायचं असेल, नाव चेक करायचं असेल तर ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करू शकता मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.